नमस्कार मित्रांनो. कोकण हे नाव घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर येतं ते इथलं निसर्ग सौंदर्य, इथली लोकसंस्कृती आणि परंपरा. चला तर मग आज आपण जाऊया कोकणात, पाहायला होळीनंतरचा शिमगा. आपण कधी विचार केलाय का की देव कधी आपल्या भेटीला आपल्या घरी येऊ शकतो का? नाही ना. आपण देवाचं दर्शन घ्यायला मंदिरात जातो, परंतु कोकणात देव स्वतः भक्तांच्या भेटीला घरी येतो. किती छान आहे ना ही गोष्ट. कोकणातील शिमगा हा केवळ एक सण नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा, परंपरेचा आणि भक्तिभावाचा उत्सव आहे. हा उत्सव साधारणतः 5 ते 7 दिवस चालतो आणि कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवतो. कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो. होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिका दहन करतात. त्यानंतर आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो. कोकणात होळीसाठी प्रामुख्याने सुकी लाकडे, झाडांच्या फांद्या, पेंढा, सुका पालापाचोळा आणि नारळाच्या झावळ्या वापरल्या जातात. या व्यतिरिक्त होळी जास्त वेळ जळत राहण्यासाठी विशेष लाकडे वापरली जातात. प्रामुख्याने होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाला हळकुंड म्हणतात. होळीसाठी सहसा अशीच लाकडे वापरली जातात जी आधीच जमिनीवर पडलेली किंवा वाळलेली असतात. कोकणात होळी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्रीऐवजी पहाटे पेटवण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक, सामाजिक आणि परंपरेचं कारण आहे. अनेक गावात होळी पौर्णिमा तिथीनुसार पहाटेच्या शुभ मुहूर्तावर लावली जाते, जेणेकरून वाईट शक्तींचा नाश होऊन नवीन दिवसाची, वसंत ऋतूची आणि सुगीच्या हंगामाची सुरुवात मंगलमय होईल. होळीनंतर अनेक गावांमध्ये आनंदानं साजरा केला जातो तो म्हणजे पालखी सोहळा. देवाची पालखी सजवून ढोल ताशांच्या गजरात गावकऱ्यांच्या घरोघरी जाते, जिथे त्यांचे स्वागत, पूजन आणि नैवेद्य अर्पण करून केला जातो. हा सोहळा संस्कृती, भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. कोकणात होळीला शिमगा म्हणतात, जो सुमारे 8 दिवस चालतो. भक्तिभावाने घरातील सुवासिनी देवीची ओटी भरतात, पूजा, नैवेद्य अर्पण करतात. नंतर ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन जातात आणि अत्यंत ऊर्जेनं नृत्य करतात, ज्याला पालखी नाचवणं म्हणतात. सुमारे 1 ते 1.5 तास हा पालखी नृत्याचा सोहळा सुरू असतो. वेगवेगळ्या पद्धतीनं पालखी नाचवली जाते, जे पाहणे खूपच आल्हाददायक असते. साधारण 150 ते 200 किलोची पालखी भक्तांच्या खांद्यावर असते. या पालखीला भक्तीच्या भरात नाचवले जाते, जे कोकणच्या लोकसंस्कृतीचे एक प्रमुख दर्शन आहे.
तर मित्रांनो, पालखी सोहळ्याचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे आपल्या कोकणातली संस्कृती घराघरात पोहोचेल. पण तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.